हिंगोलीच्या खासदाराला औंढा-नागनाथ तालुक्यातल्या आजरसोडा येथील एका मराठा कार्यकर्त्याने फोन लावला. त्यानंतर या दोघांचंही संभाषण झालं. यामध्ये बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना पुन्हा शिवीगाळी केल्याचं देखील व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळतंय. सुरुवातीला मराठा कार्यकर्ता खासदारांशी बोलताना साहेब तुम्ही स्टेज पडेपर्यंत नाचले असे म्हणत काही मिनिटे या दोघांचं संभाषण झालं. सदरील व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होते. सदरील व्हायरल रेकॉर्डिंगची प्रवाह नेटवर्क पुष्टी करीत नाही. त्याचबरोबर सदरील व्यक्तीबद्दल सुद्धा दूरपर्यंत याचा प्रवाहाशी कुठलाही संबंध नाही. हॅलो. हा हॅलो, हेमंत पाटील साहेब, खासदार साहेब का? जय महाराष्ट्र. बोला. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. मी आजरसोंड्यामधून बोलतोय सर. बोला. ते आमच्या गावामध्ये उपोषणाला बसलेत आपल्या मराठा आरक्षणाबद्दल सर. बरं, आता 20 तारखेला ठेवलं ते ना अधिवेशन. अहो सर, ते अधिवेशन ठेवले हो, पण तुमच्याकडून तुमचं काय गांभीर्य वाटणं सर आम्हाला. कशामुळे? काल तुम्ही काय ते तुमचं अधिवेशन कुठं होतं कोल्हापूरला, काय तेच पडोस्तोर तुम्ही नाचायला लागले सर. तुम्ही काहीतरी आपल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही असं गांभीर्य निर्माण करा की सर, काहीतरी तुम्ही बोला आमच्यासाठी सर. काल साहेबांनी शपथ घेतली ना शिंदे साहेबांना. अहो साहेबांच्या शपथ किती झाल्या साहेब, आम्ही बघायलो ना डोळ्यानं. अहो तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही तिकडे गेले, आम्ही त्याबद्दल तुम्हाला विचारीनच काही. बरोबर. होईल 20 तारखेला, काळजी करू नका, होणार आहे 100%. आजरसोंडा गाव तरी माहिती आहे का तुम्हाला कुठं आहे म्हणून? हो हो हो. असं कसं काय कमाल झाली तुमची. नाही तुम्ही आमची लई तुळतुळीची हेमंत पाटील साहेब, आमची लई तुळतुळीची इच्छा आहे. तुम्ही मराठा आरक्षणावर काहीतरी मुद्दा मांडा. अरे लोकसभेमध्ये बघितलं नाही किती बोललो ते. हो बघितलं साहेब. मात्र ते कालचं तुमचं बघितलं की आमचं तुमच्या नजरातून थोडी इमेज कमी वाली साहेब. अजून कोणी राजीनामा दिला महाराष्ट्रात सांगा तुम्ही? अहो ते राजीनामा तुमच्या लेटर पॅडवर दिला साहेब, तुम्ही ते विधानसभा अध्यक्षाकडे दिला नाही तुम्ही. कोणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे काय झालंय काय नाही बोलायचं. लेटर पॅडवर मीडियावाल्यांना कशावर देतात? नाही मग देतात कशावर? हो मग विधानसभा अध्यक्षाकडे. बरं जाऊ द्या साहेब, ते राजीनाम्याचं काय नाही. तुम्ही सांगा, ऐका, तुम्ही एवढं फोन करायला लागलात, मला सांगा कशावर देतात ते सांगा. तुमच्याकडून मला जर कळू द्या. तज्ञ माणसं आहात ना तुम्ही, बोलायलात ना मला. हो ना. नाही साहेब, साध्या माणसाकडे देत नाही, एवढं कळते मला. अध्यक्षाकडे, विधानसभा अध्यक्षाकडे, नाही तर तुमचा ते कोणता गटनेता असते त्याच्याकडे. ऐका हो, ऐका जरा. एकदा कळत नसेल तर बोलू नका आणि आपल्या जातीची बदनामी करू नका. जातीची बदनामी नाही साहेब. तुम्ही जातीबद्दल काय एखादा मुद्दा उचला आता तरी उचला साहेब, डोळे उघडा. कोणी लोकसभेचा अध्यक्षाकडे राजीनामा दिला? एकट्या हेमंत पाटलांनी दिला. कोण हिंमत करते हो? तुम्ही कुठं पाठ तोपटायची सोडून उगीच फोन लावायला काहीतरी. अहो ते पाच तुम्ही राजीनाम्याची तुमच्याच माणसानं सर हिंगोलीमध्ये चेष्टा केली होती. त्यानं करू द्या ना मग त्याची माहिती. हो ते अब्दुल सत्तार. मग तुम्ही कशाला काळजी करता? हो साहेब, काय नाही करत नाही जातीसाठी तुम्हाला. उचला साहेब. आपले विद्यार्थी उपोषणाला बसले सर, तुळतुळ मरायले. अण्णासाहेब पाटील जेव्हा हिंगोलीला आले होते, तुम्हाला माहिती आहे कधी आले होते? हो सर, काही नाही तुम्ही कधी ऐका मला. अण्णासाहेब पाटील हिंगोलीला कधी आले होते माहिती आहे तुम्हाला? नाही ते 1982 ला अण्णासाहेब हिंगोलीला आले होते. त्यावेळेस मी शाळेत होतो. पहिलं भाषण ऐकून मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे आणि पहिले छत्रपती मराठा हो. मी तुम्हाला सांगतो, बाकी नंतर आहे. तुम्हाला सांगतो, जातीसाठी माती खाणारे आम्हीच आहोत, दुसरं कोण खाऊ शकत नाही. आज माझ्या बँकेमध्ये 2000 पोरं आहेत, तर 1800 पोरं मराठ्याचे आहेत, दुसरे. हो सर, तुम्ही सुरुवातीच्या काळात संभाजी ब्रिगेड मध्ये काम केले माहित आहे ना? अरे ऐका हो. त्या कारखान्यामध्ये आज 1000 पोरं काम करते, 800 पोरं काम करते. मला सांगायची गरज आहे का? मला तळमळ नाही का? आणि काय असं काय मोठ्या असं एकदम राजकारणात जन्माला आलं नाही काय सामान्य शेतकऱ्याचा पोरगा. हो साहेब, गांभीर्य घ्या साहेब लक्षात तुम्ही. ते काल साहेब तुमचा डान्स बघितला आम्ही. आम्हाला काय नाचणं, जेवणं, उठणं, बसणं सगळं सोडून देऊ का? नाही साहेब, इकडे आपले मरायले तिकडे उपोषणाला जेवण सोडून दिले, भाकरी सोडून दिल्या, पाणी सुद्धा सोडून दिले. आम्ही सुद्धा सोडलेले आहे. तुम्हीच काय? मी सोडलेलं आहे. मी उपोषणाला बसलेला आहे. माझ्या पोरावर केस आहे माहिती का आरक्षणाची. बर पोलीस स्टेशन भाग्यनगरला माझ्या मुलावर गाड्या फोडल्यावर पोलीस केस आहे, बाईकवर केस, आमच्यावर केस. आम्हाला सांगू नका, जी खरीद नाही केलं सांगा ना. न करणाऱ्या माणसांना सांगा. आणि हे होणार आहे 100%. गडबड करून साहेब काय ते आपल्या जरांगे पाटलाला काही होऊ नये एवढी दक्षता घ्या तुम्ही. ते काही कमी जास्त होऊ नये करता झाल्यानंतर लक्ष देऊन फायदा नाही साहेब. नंतर काय उपयोग आहे? हा मग तेच तुम्ही सांगा एकदा, बोला मुख्यमंत्री साहेबाला साहेब. आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यातर्फे बोलावं म्हणून.
मराठ्याचा मुख्यमंत्री झालाय आता 15 वर्षानंतर, त्याला थोडस सपोर्ट करा. असं काय सपोर्ट करायचं? आमचा सपोर्ट आहे साहेब. सपोर्ट असता नसता तर तुम्हाला फोन लावलाच नसता. अहो 70 वर्ष आपलेच मुख्यमंत्री आहे साहेब. दुसरा मुख्यमंत्रीच नाही दुसरा. नाईक साहेब, वसंतराव नाईक सोडले तर ते जाऊ दे, त्याने काय केलं नाही, करायला ना माणूस. असं काय करायला? करू द्या साहेब. तुम्ही बोला एकदा त्याला. मी बोलतो, काळजी करू नका. आणि तुमच्या ठीक आहे. बाजूला कोणी